नमस्कार. भारतीय जनता पक्षाला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं अपयश वाट्याला आलेलं आहे. महाराष्ट्रामधील भाजप या निवडणुकामध्ये अपयशी ठरली आहे, पराभव झाला आहे. हा नुसता पराभव नाही आहे, तर हा भाजपसाठी मानहानिकारक पराभव आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये 2 टर्मपासून ही जागा भाजपला जिंकता आली नव्हती, त्यामुळे तिसऱ्या टर्मचा पराभव गृहीत धरला. तर नागपूरमध्ये मात्र स्वतःच्या मजबूत गडात भाजपला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. ज्या पुणे पदवीधरमध्ये भाजप विजयी होईल अशी अपेक्षा भाजपला लोकांना होती, तिथे देखील मानहानिकारक पराभव भाजपला स्वीकारायला लागलेला आहे. मला गोविंदाचं एक गाणं आठवतं आहे. ते गाणं फार सुंदर आहे. मैं चाहे ये करूं, मैं चाहे वो करूं, मेरी मर्जी, असं ते गाणं आहे. आणि त्यात तो वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो की मी चंद्रावर जाईन, मी अमुक करीन, मी रेशनच्या दुकानात दारू देईन. ह्या अशी सगळी ती त्या गमतीशीर गोष्टी आहेत. आणि त्यात तो शेवटी एकच वाक्य बोलतो, मेरी मर्जी. भाजपमध्ये मेरी मर्जीचा हा परिणाम झाला आहे का, असंही बोललं जात आहे. म्हणजे फडणवीस, चंद्रकांत पाटील या दोघांची मर्जी चालली आणि त्या मर्जीतूनच भाजपला हा मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला, असं भाजपच्या वर्तुळातील लोकांचं म्हणणं आहे. बरं, देशभरामध्ये मोदीची पिछाट होते आहे का, ज्याचा लाटेचा एक भाग महाराष्ट्रामध्ये आला अशी स्थिती आहे? तसं असतं तर मध्य प्रदेशामध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. गुजरातमध्ये भाजपला 100% यश पोटनिवडणुकांमध्ये मिळालं. उत्तर प्रदेशांमधल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे. अगदी आज हैदराबादच्या निवडणुकीत सुद्धा भाजप घवघवीत यश मिळवत आहे. जिथे भाजपची संघटनात्मक बांधणीच मुळात कमकुवत होती, अशा हैदराबादमध्ये सुद्धा भाजपला यश मिळत आहे. पूर्वोत्तर राज्यामध्ये भाजप यश मिळवतो आहे. मग महाराष्ट्रामध्येच लिमिटेड लोकांच्या निवडणुकीत भाजपला अपयश येण्याचं कारण काय, हा प्रश्न पडतो. यातला मेरी मर्जी हा शब्द तितका लागू होतो का, हाही प्रश्न आहे. भाजप, महाराष्ट्रातली भाजप विशेष करून आपली कूस बदलते आहे. सतत असणाऱ्या नेत्यांना बाजूला ठेवत काही नव्या आलेल्या नेत्यांना स्थान मिळतं आहे. म्हणजे भाजपमध्ये नारायण राणेंचं प्राबल्य वाढत आहे, भाजपमध्ये दरेकरांचं प्राबल्य वाढत आहे, भाजपमध्ये विखे पाटलांचं प्राबल्य वाढत आहे. अशा वेगवेगळ्या नव्या आलेल्या नेत्यांना आता भाजपमध्ये संधी मिळू लागलेली आहे. त्यात जुन्या नेत्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. मुळात भाजप या निवडणुकीत काय चुकली असेल तर ती पहिल्यांदा चूक झाली ती उमेदवार निवडण्यावरून. याआधी ॲनालायझरनी देखील वारंवार स्पष्टपणे सांगितलं होतं की पुण्यात ब्राह्मण, मराठवाड्यात ओबीसी आणि जुनाच आमदार नागपूरमध्ये कंटिन्यू केला तर सोशल इंजिनिअरिंग होईल आणि भाजपला यश मिळवणं सोपं होईल. पण असं घडलं नाही. जिथे भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना योग्य वाटतात अशी नेते मंडळी उमेदवार म्हणून दिल्या गेली आणि भाजपच्या पराभवाचा पाया हा उमेदवारी जाहीर केली त्या दिवशीच रचला गेला होता. निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यावर जे काही मोठ्या प्रमाणावर उत्साह संचारायला हवा होता, तो उत्साह संचारलाच नाही आणि याचा मोठा फायदा सतीश चव्हाणांनी मराठवाड्यात घेऊन टाकला. आता मराठवाड्याच्या निवडणुकांमध्ये नेमकं झालं काय हे देखील तपासणं आवश्यक आहे. शिरीष बोराळकर यांची उमेदवारी मराठवाड्यातल्या कोणत्याच नेत्यांना मान्य नव्हती. असं असतानाही पंकजा मुंडे समर्थक शिरीष बोराळकरांना तिकीट, अशा बातम्या बोराळकरांच्या गोटातूनच पसरवण्यात आल्या आणि बोराळकर हे पंकजा मुंडेंचे उमेदवार आहेत असं भासवण्याचा प्रयत्न झाला. सतत नाराजीचा शिक्का असलेल्या पंकजा मुंडेंनी यावेळी आपण बोराळकरांच्या उमेदवारीने नाराज नाही हेही सांगितलं आणि त्यांच्या नावाची शिफारस केली नव्हती हेही सांगितलं आणि त्या बोराळकरांच्या प्रचारार्थ मराठवाडाभर फिरल्या. त्यांच्या प्रचाराची जबाबदारी ज्यांच्यावर होती, संभाजी पाटील निलंगेकरांच्यावर, त्यांच्या मनात सुद्धा बोराळकर 100% होते का, हाही एक प्रश्न आहे. तरीही संभाजी पाटलांनी
प्रचाराची जबाबदारी नेटानं सांभाळली. इकडे पंकजा मुंडे नेटानं सांभाळत होत्या, तिकडे संभाजी पाटील निलंगेकर नेटानं सांभाळत होते. पण त्याचवेळी शिरीष बोराळकरांच्या सवयीमुळं, ज्यांचा उल्लेख आम्ही वारंवार केलेला आहे, ज्याविषयी आपण वारंवार बोललेलो आहोत, की त्यांची आक्रमक सवय, स्वतःला स्पेअर करण्याची सवय आणि दुसऱ्यांना दोष देण्याची सवय लोकांच्यापासून त्यांना दूर लोटत गेली. शिरीष बोराळकर हे 100% देवेंद्र फडणवीसांचे उमेदवार आहेत हे स्पष्टपणे समोर येत होतं. आता एक ब्राह्मण उमेदवार जो फडणवीसांनी दिलेला आहे असा निवडणुकीच्या रिंगणात असेल तर त्याविषयीची लोकभावना काय होईल याविषयी आपण अंदाज करतोच असतो आणि बघतच असतो की काय होतं ते. या प्रलयात प्रामुख्यानं भाजप एकत्रितपणे लढलीच नाही असं चित्र समोर आलेलं आहे. भाजपच्या मराठवाड्यातील शीर्षस्थ नेत्यांना, संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या लोकांना शिरीष बोराळकरांची निवडणूक गांभीर्यानं घ्यावी अशी वाटलीच नाही. संघटन मंत्री तर निव्वळ मराठवाड्यातलं पर्यटन एन्जॉय करत होते. म्हणजे भाऊराव देशमुखांनी या निवडणुकीमध्ये संघटनात्मक पातळीवर जोड करण्यापेक्षा त्यांनी या संघटनात्मक फक्त ऐकून घेणे आणि पुढे फॉरवर्ड करणे, म्हणजे ते एका पोस्टमनच्या रोलमध्ये होते. निरोप आला, निरोप पाठवला, निरोप मिळाला, निरोप दिला, अशा स्वरूपाच्या पोस्टमनच्या रोलमध्ये विभाग संघटन मंत्री काम करताना दिसत होते. संघ परिवार तितकासा राबला असं दिसलं नाही, पण त्याला राबवण्याची जबाबदारी ज्या नेत्यांवरती होती, ज्या लोकांवरती होती, त्यांनी ती पार पाडायला हवी होती. या सगळ्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की भाजपच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं मतं घेतलेली आहेत, ज्या पद्धतीनं मतं मागितलेली आहेत, ती पद्धतच मुळात किंवा ज्याचं आता ॲनालिसिस करताना भाजपवाले म्हणतात की ही मतं आपल्याला मिळाली नाहीत, ती मतं आपल्याला मिळाली नाहीत, तीच मुळात ॲनालिसिस चुकीचं आहे. म्हणजे वंजारी समाज हा भाजपच्या विरोधात होता असा दावा काही पक्षातील नेते मंडळी करत आहेत. आता वंजारी समाज जर भाजपच्या विरोधात असेल तर त्याचं साहजिकच खापर फुटतं ते पंकजा मुंडेंच्यावरती. पण पंकजा मुंडेंच्या जागी, पंकजा मुंडेंना पर्याय म्हणून भाजपतून 2 मोठ्या नेत्यांना पुढे आणलं गेलेलं आहे. एक आहेत डॉक्टर भागवत कराड, ज्यांना राज्यसभा बहाल केली गेलेली आहे, आणि दुसरे आहेत रमेश कराड, ज्यांना विधान परिषद बहाल केली गेलेली आहे. वंजारी समाजातील 2 नेत्यांना पुढे आणायचे म्हणून या दोघांना संधी दिली गेली असेल तर या दोघांनी वंजारी समाजाची मतं मिळवण्यासाठी केलं काय हा मोठा प्रश्न आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्यांना भाजप ज्या समाजाचा नेता करू पाहत आहे ते त्या समाजाचे नेता होऊ शकत नाहीत, आणि जे समाजाचे नेते आहेत त्यांना भाजप आपल्यापासून दूर लोटत आहे. त्यानंतर भाजपमधली जी काही तुल्यबळ मराठा नेते आहेत त्यांनी स्थिती काय केलेली आहे तेही तपासणं आवश्यक आहे. तसं भाजपमध्ये मराठवाड्यामध्ये मराठा नेत्यांची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे औरंगाबादला हरिभाऊ बागडे एक मोठे मराठा नेते आहेत. हरिभाऊ बागडेंचा फोटो आपल्या भित्तीपत्रकावर, पोस्टर्सवरती, सोशल मीडियावरती छापणं बोराळकरांनी टाळलं. जणू काही हरिभाऊ राजकारणातून बाद झाले आहेत, त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे, अशा स्वरूपाचं एंटायर भाजपचं वर्तन दिसत होतं. उमेदवारी अर्ज भरणे आणि एखाद दुसऱ्या सभांना उपस्थिती सोडली तर हरिभाऊ बागडे फारसे प्रचारात दिसले नाहीत. प्रचारात दिसले नाही त्याचा अर्थ ते आले नाहीत की त्यांना बोलवलं नाही हे देखील तपासणं आवश्यक आहे. औरंगाबादच्या बाहेर आपण पडल्यावर म्हणजे किंवा औरंगाबादमध्ये थांबायचं ठरलं तर एकनाथ जाधव जे जुने जिल्हाध्यक्ष होते त्यांचं प्रचारातलं काय स्थान होतं हेही तपासणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण जालना जिल्ह्यात गेल्यावर बबनराव लोणीकरांना शिरीष बोराळकरांनी जेव्हा बबनरावांची नाराजी कळली तेव्हा माझे जवळचे मित्र असं म्हणायला सुरुवात केली होती. बबनराव खरंच जवळचे मित्र होते का? पण तरीही बबनरावांनी आपले पुत्र राहुल लोणीकर यांना कायम प्रचारामध्ये ठेवलेलं होतं. खरं तर जालन्याच्या यंत्रणेमध्ये किंवा मराठवाड्याच्या यंत्रणेमध्ये बबनरावांचा सहभाग घेण्याच्या ऐवजी रावसाहेब दानवेंचा अधिकाधिक सहभाग घेतला गेला. तिथे बबनराव नाराज होतेच, पण त्यांनी नाराजी दाखवली नाही. पण रावसाहेब दानवेंनी ज्या काही कृती केलेल्या आहेत त्यासुद्धा पक्षाच्या हिताच्या होत्या की अहिताच्या हे देखील तपासणं आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री, घरात आमदारकी, जिल्हा परिषद सदस्यपद, पक्षाचे अध्यक्षपद, पक्षाचं उपाध्यक्षपद, अशा मोठ्या जबाबदाऱ्या घरात ठेवून घेतलेल्या रावसाहेब दानवेंच्या प्रत्येक संस्थेवर सतीश चव्हाणांचे कार्यकर्ते, सतीश चव्हाण स्वतः प्रचाराला गेले होते आणि ते कार्यकर्ते प्रचारासाठी
समोर आल्याचं तुम्हाला दिसेल. काही छायाचित्र या प्रसंगात तुम्ही बघणार आहात, ज्यात तुम्हाला स्पष्टपणे कळेल की रावसाहेब दानवेंच्या कार्यकर्त्यांनी सतीश चव्हाणांचं प्रामुख्यानं काम केलेलं आहे. आता हे रावसाहेब दानवे पुरस्कृत होतं, त्यांना माहीत होतं की नव्हतं, की अंधारात ठेवून घेतलं आहे, याविषयीची स्पष्टता होणं अशक्य आहे. त्याच्याविषयी काही स्पष्ट सांगणंही अशक्य आहे. पण असं म्हणतात की रावसाहेब दानवेंच्या कर्मचाऱ्यांनी, म्हणजे दानवेंच्या कर्मचाऱ्यांनी नव्हे, रावसाहेब दानवेंच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी शिरीष बोराळकरांच्या विरोधामध्ये सतीश चव्हाणांना मदत केलेली आहे. आता जालना जिल्ह्यातून आपण जरा पुढे सरकूया, परभणी जिल्ह्यामध्ये जाऊया. परभणी जिल्ह्यामध्ये बोर्डीकरांच्या सारख्या किंवा दुधगावकरांच्या सारख्या नेते भाजपमध्ये आहेत. पण बोर्डीकरांनी, म्हणजे बोर्डीकरांच्या राजकारणाची पद्धतच ही आहे की ते आपल्या राजकारणासाठी सगळ्यांची मदत घेतात, पण सगळ्यांच्या राजकारणासाठी फारशी मदत करताना दिसत नाहीत. नाही म्हणायला आमदार मेघना बोर्डीकरांनी 2-4 व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून आणि सभांमध्ये सहभाग नोंदवून बऱ्यापैकी आपण प्रचारात असल्याचं दाखवलं होतं. पण ते दाखवण्यापुरतं मर्यादित होतं. फारसं काही काम बोर्डीकर तिथे करताना दिसल्या असं वाटलं नाही. आणि तसं झालं असतं, म्हणजे माझ्या मुद्द्याला मी आधार पुढच्या टप्प्यात देणार आहे, असं घडलं नसतं. असं फिरत फिरत जर आपण जालना, नांदेड, औरंगाबाद, बीड, परभणी असं केलं तर आपल्या लक्षात येईल की भाजपमधल्याच काही नेते मंडळींनी भाजपच्या प्रचाराचं काम केलेलं नाही आहे. तुम्ही सतीश चव्हाण, रमेश पोकळे आणि शिरीष बोराळकर यांना मिळालेली मतं तपासली तर तुमच्या लक्षात येईल की जर या सगळ्या ज्या नेत्यांची नावं मी घेतो आहे, म्हणजे बोर्डीकर, दानवे, बागडे, या सगळ्या नेत्यांची नावं जी मी घेतो आहे, त्या नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असतं तर काही % मतं त्याला श्री बोराळकरांना मिळणं आवश्यक होतं. आपण या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये 1,10,000 मराठा समाजांची मतं गृहीत धरली, त्यातली 60,000 70,000च्या आसपासची मतं झाली असं गृहीत धरलं तर त्यातला काही टक्के भाग, म्हणजे किमान 15-20% भाग जरी मिळेल असं गृहीत धरलं असतं तरी बोराळकरांची मतांची संख्या वाढायला हवी होती. म्हणजे असलेल्या ओबीसीला बोराळकरांनी दूर लोटलं आणि न मिळू शकणारी मराठा समाजाची मतं ना भाजपच्या नेत्यांनी दिली ना त्यांना ती मिळाली. एकूण चित्र बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या पराभवाला भाजपच्या अंतर्गत राजकारणाची जास्त कारणीभूत आहेत. जे वातावरण एकत्रित व्हायला हवं ते घडलं नाही आणि म्हणूनच भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. आता रावसाहेब दानवे, मेघना बोर्डीकर किंवा अन्य माणसांना त्यांना देवेंद्र फडणवीसांनी दिलेला उमेदवार मान्य होता का हे देखील तपासलं पाहिजे. ज्यांना मान्य नसेल तर त्यांनी जाणीवपूर्वक ही प्रचाराची मोहीम थंड केली आणि भाजपच्याच उमेदवाराचा पराभव घडवून आणला का याचाही विचार करावा लागेल. खरं तर भाजपच्या उमेदवाराला जेव्हा आपण पाठपुरावा करत असतो, एखाद्या उमेदवाराची कार्यपद्धती तपासत असतो, तेव्हा लक्षात असं येतं की 20 तारीख ते प्रचार संपण्याच्या तारखेपर्यंत भाजपच्या उमेदवारांनी 5 तालुके आणि एका औरंगाबाद शहरामध्ये फक्त भेटी दिलेल्या आहेत. आणि 5 तालुक्यातल्या भेटी त्यासुद्धा बोटावर मोजण्यासारखी नावं पटापटा सांगता येतील. एक, ते गेवराई तालुक्यामध्ये पहिल्या दिवशी गेले, त्याच दिवशी त्यांनी माजलगावला भेट दिली, त्याच दिवशी ते गोपीनाथ गडावरती गेले, त्यानंतर त्यांनी अंबाजोगाईला भेट दिली, त्यानंतर त्यांनी म्हणजे अंबाजोगाईत काही केलंच नाही पण बीडला भेट दिली. हे 5 तालुके त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर एकदा आष्टीत ते गेले होते कड्याच्या एका छोट्या कार्यक्रमासाठी आणि इथे धावता दौरा करत करत त्यांनी हे सगळं उपक्रम राबवलेले आहेत. मग बाकी सभांना उपस्थिती, स्ट्रॅटेजिक मिटिंगला उपस्थिती, महत्त्वाच्या नियोजनासाठी उपस्थिती, कधी तब्येत खराब झाली म्हणून अनुपस्थिती, असं त्यांनी स्वतःच आपल्याला प्रचारात झोकून दिलेलं कधी दिसलं नाही. मला खूप ताण आहे, मला खूप टेन्शन आलं आहे, मला खूप राबावं लागतं, मला खूप प्रवास करावा लागतो, काय सांगू तुम्हाला माझे काय हाल आहेत ते. हे जसं वाक्य ते पत्रकारांशी बोलायचे, जसं ते इतर मित्रांशी बोलायचे, तसेच ते वाक्य त्यांच्या नेत्यांशी देखील बोलायचे. आणि याच वाक्यामुळं बोराळकर हे मराठवाड्यात फारसे फिरल्यासारखं दिसत नाही. मी गमतीत म्हणायचो की बोराळकरांचा पराभव हा अटळ आहे म्हणजे भाजपच्या नेत्यांमध्ये. फक्त फरक एवढाच की खुनाचा गुन्हा करायचा की आत्महत्येचा गुन्हा दाखल करायचा हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे खुनाचा गुन्हा करायचा असेल तर तो कोणावर आरोप टाकायचा. म्हणजे निलंगेकरांनी प्रचार यंत्रणा राबवली नाही म्हणून ते अपयशी ठरले असं म्हणायचं, दानवेंनी राबवली नाही म्हणून अपयशी ठरले म्हणायचं, लोणीकर नाराज होते म्हणून ते अपयशी ठरले असं म्हणायचं, की पंकजा मुंडेंमुळे पराभव झाला म्हणायचं. हा बोराळकरांच्या राजकीय हत्येचा, करिअरच्या हत्येचा गुन्हा कुणावर दाखल करायचा हा खरा प्रश्न होता. पण आता बोराळकरांच्या हत्येचा, राजकीय हत्येचा, करिअरच्या हत्येचा गुन्हा कोणावरही दाखल करता येणार नाही. सरळ सरळ तो स्वतःच्या
करिअरचा, आत्महत्येचाच गुन्हा दाखल करावा लागेल, असंच या पराभवाचं वर्णन करता येईल.